कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रिसमं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनां मा कृताः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। 2 दिवसापासून कन्नडमध्ये राघवेंद्र स्वामीजींच्या बद्दल मी प्रवचन देत आहे, पण काल काही माझे मराठी भाषिक शिष्याने राघवेंद्र स्वामीजींच्या विषयी मराठीत एक दिवस सांगा म्हणून त्यांनी मला सूचना दिल्यामुळे आज थोड्याच वेळात राघवेंद्र स्वामीजींचं जीवनचरित्र आणि त्यांची महिमा आणि गुरुभक्ती केल्यामुळे आमची सर्व इच्छा कशी पूर्ण होतात ह्याच्याविषयी आम्ही बघण्याचा प्रयत्न करू। राघवेंद्र स्वामीजी आजपासून 400 वर्षापूर्वी होऊन गेले। ते वृंदावनस्थ होऊन म्हणजे वृंदावनात अजून ते जिवंत आहेत। वृंदावनस्थ होऊन आज 353 वर्ष झाले। हा 353 वर्षाची पुण्यतिथी आहे आणि यांच्या जीवनचरित्र संक्षेपामध्ये तसे कमीत कमी 10 दिवस तरी पाहिजे त्यांच्या जीवनचरित्र पूर्ण रूप सांगण्याच्या संदर्भात। यांचे आजोबा कर्नाटकाचे विजयनगराच्या प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय त्यांच्या आस्थानात तो वीणा कृष्ण भट्ट म्हणून अत्यंत प्रसिद्ध होते। तो राजा स्वतः त्यांच्यासाठी रोज वेळ द्यायचा। रोज 1 तास त्यांचे वीणा ऐकल्याशिवाय कितीही तो बिझी असो पण त्यांचे वीणा ऐकायचे। त्यांना एक सुपुत्र झालं चाला, त्यांच्या नाव होता तिम्मण्ण भट्ट। ते सुद्धा तितकेच अत्यंत प्रवीण होते। वीणा तिम्मण्ण भट्ट म्हणून ते प्रसिद्ध झाले। पण काय झालं,
त्यांच्या कारकिर्दीत विजयनगरावरती फार मोठं आक्रमण झालं. अर्थात कृष्णदेवरायाच्या नंतर त्याचा जावई रामराव म्हणून राज्य करीत होता. त्यावेळी इकडून आदिलशाही, तिथून निजाम आणि बहमनी हे 3-4 सभोवतीचे राजाने मिळून विजयनगरावरती त्याने स्वारी केलं आणि विजयनगराला त्यांनी ध्वस्त करून टाकलं. जेव्हा राजाच पळून गेला रामराव, त्यावेळी विजयनगराची संपत्ती अशी होती, ते सैनिक संपूर्ण विजयनगराला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने लुटत राहिले. तितकी संपत्ती तिकडे होती. कृष्णदेवरायाच्या वेळी असा होता, व्यापार किती श्रीमंतीचा होता. तुम्हाला मोती, हिरे, आता काय इकडे भाजीपाला लावून फुटपाथवरही बसतात, तसे हिरे आणि मोती असे लावून बसत होते. तितकी श्रीमंती. आणि भाजी घ्यायला गेलं तर 2 हिरे द्यायचं, आज भाजी द्या म्हणून सांगायचं. इतकं श्रीमंत राज्य. तिथून तंजावरच्या जवळ एक भुवनगिरी म्हणून गाव होता. तिम्मण्ण भट्ट तिथे जाऊन राहू लागले. त्यांना एक पहिली मुलगी होती, दुसरा एक मुलगा झाला होता. त्याचं नाव गुरुराज असे त्यांनी नाव ठेवला होता. पण त्यांच्या मनात होता की संतान प्राप्त केला तर तो संतान जगाला भार होऊ नये, तो स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार करणारा संतान पाहिजे. जगाचा उद्धार करण्याची प्रजा आम्ही जगाला दिला पाहिजे. म्हणून त्याने 12 वर्ष तिरुपतीत जाऊन श्री व्यंकटेशांची सेवा केली. मला जगदुद्धारक एक मुलगा पाहिजे म्हणून. त्यावेळी त्यांना एक मुलगा उत्पन्न झाला. तिम्मण्ण भट्ट, त्यांचे बायकोचं नाव गोपिकांबा. त्यांच्यामध्ये एक उत्तम पुत्र उत्पन्न झाला. व्यंकटेशाची कृपेने ते उत्पन्न झाला होता म्हणून त्याला त्याने व्यंकटेश असं नाव ठेवला. आणि आमच्याकडे जसाकडे इकडे करतात तसं व्यंकण्णा म्हणून त्याला सर्व हाक मारायचे. तो फक्त 3 वर्षाचा होता. तो त्यावेळी त्याचे वडील निवर्तले, लहान वयातच निवर्तले. त्याला वाढवायचा भार त्याचा भाऊ गुरुराजाचार्यांना, त्यावेळी ते तंजावरमध्ये राहत होते, म्हणून त्यांच्या डोक्यावर पडलं. 7व्या वर्षी जेव्हा उपनयन झाला, त्यांची बहिणीने सांगितलं की गुरुराज दारिद्र्य असल्यामुळे त्याला योग्य रीतीने तू वाढवू शकत नाही, म्हणून मी कुंभकोणाला घेऊन जातो. त्याचे अर्थात व्यंकण्णाचे बहिणीचे नवरा लक्ष्मी नरसिंह आचार्य, त्यांचा नाव होता लक्ष्मी नरसिंह आचार्य. स्वतः विद्वान होते आणि समर्थ होते, श्रीमंत होते. त्यांच्याकडे त्याचे अध्ययन सुरू झाला. 1 नाही, 2 नाही, 18 वर्ष न इकडे बघितले न तिकडे बघितले. संपूर्ण 4 शास्त्रांचा पूर्ण अध्ययन त्यांनी केलं.
चतुःशास्त्रमध्ये तलस्पर्शी पांडित्य. आमच्याकडे विद्वान होण्यासाठी चारही शास्त्रांचा अध्ययनाची आवश्यकता असते. व्याकरण, न्यायशास्त्र अर्थात लॉजिक, ग्रामर, लॉजिक आणि मीमांसा आणि वेदांत, हे चार शास्त्र ज्याचं अध्ययन झालं आहे तोच विद्वान म्हटला जात होता. आणि आमच्या जे काही मध्वाचार्यांचे ग्रंथ आहेत आणि त्यांच्यावर टीकाकृतपादांचे जे ग्रंथ आहेत त्याचे अध्ययन करण्यासाठी ह्या चारही शास्त्रांचा सामान्य परिचय तरी असलाच पाहिजे. पण हे संपूर्ण चारही शास्त्रामध्ये अत्यंत तलस्पर्शी पंडित झाले, विद्वान झाले. पण आमच्याकडे नियम आहे, सुधावयी पठनीया वसुधा वा पालनीया. माणसाने जन्म घेतल्यानंतर श्रीमन न्यायसुधाचा, टीकाकृतपादांचा न्यायसुधाचं अध्ययन केलंच पाहिजे. ते होत नसेल तर चक्रवर्ती राजा तरी झाला पाहिजे. दोन्हीमध्ये काही नाही झाला त्याचा जन्म व्यर्थ. असा भारतीय हा सुवर्णकालामध्ये हा वचन सर्वत्र प्रसिद्ध होता. श्रीमन न्यायसुधाचं अध्ययन तरी करा, नाहीतर राजा तरी व्हा. आजच्या दिवशी श्रीमन न्यायसुधाचं अध्ययन तरी करा किंवा प्राईम मिनिस्टर तरी व्हा, नाहीतर लेमॅन एक्स्ट्राऑर्डिनरी व्हायचं असलं तर हे झालंच पाहिजे. म्हणून त्यांनी श्रीमन न्यायसुधाचं अध्ययन करण्यासाठी मध्वाचार्यांच्यापासून आलेले आणि नंतर विभक्त झालेले, आजकाल जो राघवेंद्र स्वामी मठ म्हटला जातो त्या परंपरेत सुधींद्र तीर्थ त्यावेळी पीठावरती होते. आणि सुधींद्र तीर्थांच्या जवळ ते गेले. पण अत्यंत आचरणशील, पण मनात एक निर्धार, कोणाचं पुढे हात पसरायचा नाही, कोणालाही काही मागायचा नाही. तिथे गेल्यानंतर एक धर्मशाळेत त्याने आपला वास्तव्य केला. धर्मशाला म्हणजे असं कमानचे 11, 12, 20 असे एक भवन होता. कोणीही गावात आलेले तिकडे 2-4 दिवस राहून निघून जायचं. तिकडे एकामध्ये जागा, दरवाजा नाही, खिडकी नाही आणि भर कपडे नाही, फाटके कपडे. गुरुजीकडे जायचं, पाठाचं अध्ययन करायचं आणि त्यानंतर जेवण करायचं, रात्री उपवास आणि तसंच झोपून राहायचं. सर्वसामान्यतः त्यांचे जे दुसरे शिष्य होते ते सर्व संपन्न. सर्वसामान्यतः आजसुद्धा प्रतीतच आहे, कोणी गरीब असेल त्याला तिरस्कार करतात. म्हणून ह्या व्यंकण्णाचा वरती त्यांना तिरस्कार. पण ह्याच्या पांडित्य बघून गुरुजींना ह्याच्यावर फार प्रेम होता. ह्याच्यासाठी ते बोलायचा, जवळ बसून घ्यायचा. त्या दुसऱ्या शिष्यानं ते आवडला नाही. अरे आम्ही इतकं स्वामीजींना देतो, हा काही देत नाही, पण ह्याच्यावर गुरुजी प्रेम करतात. म्हणून त्याच्याविषयी मात्सर्य त्यांना वाटला. आणि विद्वानांच्या विषयी मात्सर्य हे स्वाभाविक जगात दिसून येतो. तेच कारण शोधत होते की काही करून गुरुजीची अवकृपा ह्या व्यंकण्णावरती झाला पाहिजे, हा इथून निघून गेला पाहिजे. कशाला म्हणजे
जो आपच्याहून जास्त बुद्धिवंत असतो, जेव्हा त्याला जास्त मर्यादा भेटायला सुरू होतो आणि कमी बुद्धिवंतांना त्याच्याविषयी असूया सुरू होतो. एकदा त्याने वेळ साधून सांगितलं, काय गुरुजी, त्या व्यंकण्णावर इतकावर तुम्ही प्रेम करता, त्याच्याशी बोलता, त्याला प्रश्न विचारता, तो इतका आळशी आहे आणि इतका काही अभ्यास करत नाही, आमच्या जोडे अभ्यास करायलाच येत नाही, खेळायला येत नाही, आमच्यामध्ये बसत नाही, अहंकारी आहे, पाठ करतो निघून जातो कुठे तर, आमच्या तो मिसळत नाही. गुरुजींना वाटलं की हे यांचे असूयेमुळे सर्व बोलत आहेत म्हणून. एक दिवस काय झालं, त्याने प्रकृती अधिकरण सुद्धाचा एक कठीण अधिकरण आहे, त्या अधिकरणाचे विषय ते त्यावेळी पाठ सांगत होते. त्यांनी पुढचा विषय सांगितला, तुमच्या पुढच्या विषय तुम्ही अध्ययन करून या आणि उद्या तुम्हाला जे कळलं आम्हाला सांगा. ते गेले. पण दुसरे विषय का उद्या गुरुजी सांगतील तेच सांगतील. कोण अभ्यास करत आहे म्हणून बघण्यासाठी गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांच्या इकडे बघितले, सर्व झोपले होते. आणि त्यांनी कोणी विचारलं की व्यंकण्णा कुठे राहतो, ते त्या धर्मशाळेत. तिकडे गेले. थंडीचे दिवस, शरीरावरती एक पंचा, एक फाटलेले उपरणा आणि बाजूला तो सुकलेले पान जळून खाक झाले होते, थोडा थोडा अजून जळत होते. त्याच्या बाजूला हा झोपलेला. त्याच्या जवळ आले, बघितले, काही तर ताडपत्रावरती काय काय लिहिले, तो लिहून असं ठेवलेला त्याने बघितलं. त्याने ते उचलले, बाहेर येऊन बघितले. आज जे अध्ययन करून येण्यासाठी सांगितला होता त्याचं संपूर्ण विवरण लिहून काढलेला होता. त्यांनी जो पाठ सांगितला होता त्याच्याहून जास्त विषय त्याच्यामध्ये आणि जास्त उहापोह करून हे आचार्यांचं वचनच कसे सत्य आहे आणि दुसऱ्यांचं वचन कसं सत्य नाही हे त्याने लिहून ठेवला होता. गुरुजी आले, इकडे तिकडे बघितले, इतकं ताडापत्रे पहिल्या श्लोकापासून त्याचे व्याख्यान लिहिला गेला होता आणि त्याचं नाव लिहिलं होतं परिमळ. स्वामीजींना इतका आनंद वाटला. त्याने तो पुस्तक घेतला आणि आपला जो जरतारी शाल होता ते शाल त्याच्यावर ओढून ते पुस्तक घेऊन निघून गेले. आणि शाल असल्यामुळे झोप चांगली लागली. रोजच्यासारखं लवकर उठू शकले ना. तो इथे थोडा लेटने जाग आले. बघतो पुस्तक नाही, त्याचा लिहिलेलं पुस्तक गायब आणि स्वामीजींचा शाल स्वतःच्या शरीरावरती. त्याला मनात वाटला की माझ्या सहाध्यायीनेच काहीतरी गडबड केला आहे, आज मला शिक्षा भेटणार, आज गुरुजींच्याकडून मला ऐकायला भेटणार. आज अपराध झाला म्हणून लवकरात लवकर स्नान केला आणि तो गुरुजींचा शाल घडी करून डोक्यावरती ठेवून धावत धावत गुरुजींच्याकडे आला. तिथपर्यंत पाठाची वेळ होऊन 15 मिनिट झाले होते. सगळे येऊन बसले होते. ते वेळेवर पाठ सुरू करायचं. शिष्याने सांगितलं, दिवाणाने सांगितलं, पाठ सुरू करा. तो व्यंकण्णा येईल, बघू आल्यानंतर करू. त्या आलसीसाठी तुम्ही कशाला वाट बघता? शिष्याने पहिल्यांदा येऊन वाट बघितला पाहिजे. तुम्ही शिष्याची वाट बघता ना, येऊ दे येऊ दे. तर ते तिथपर्यंत ते सर्व सांगायला, तो असा आहे, ते असा आहे, त्याच्यासाठी हे करता. त्यावेळी त्याने बघितला त्याच्या डोक्यावरती गुरूंचा शाल. अजून त्याला अवकाश भेटला. बघा
तुमचा शाल चोरून गेलेला आहे, तो घेऊन होतो, अशावर तुम्ही जे प्रेम करता. गुरुजी गप्प बसले होते आणि ते येऊन शाल ठेवला, असा हट्टा नमस्कार केला, रडू लागला. मी काय ह्याची चोरी केली नव्हती. काल पण मी काही नोट्स काढत होता, पण तो पुस्तक गायब झालेला आहे. कोणी काय केलं मला माहीत नाही. माझ्याकडून चूक झालेली आहे. तुम्ही काही शिक्षा दिल्या तर मी प्रायश्चित करण्यासाठी तयार आहे. त्याने सांगितलं, व्यंकण्णा काही नाही, आरामशीर बैस. त्यानंतर त्याने सर्वांना विचारलं, काल मी जे सांगितलं होतं उत्तर सांग. गुरुजी कळलं नाही. तू सांग. वाचला नाही, अभ्यास केला नाही. तू सांग. मला काही कळलं नाही. सर्वांचे उत्तर हेच भेटलं. त्याने व्यंकण्णाकडे बघितलं तर व्यंकण्णाने विचार केला, मी सांगितले तर परत हे लोक मला त्रास देणार. तो तसंच बसला. त्यावेळी गुरुजीने तो पुस्तक काढला, वाचून दाखवला. व्यंकण्णावरती तुम्ही इतकी असूया करता. हा बघ, जे विषय मलासुद्धा कठीण आहे, अत्यंत व्याकरण, मीमांसा आणि दुसऱ्याचं उदाहरण देऊन पूर्वपक्ष आणि त्याच्या विमर्श आणि सिद्धांत पक्ष, आणि त्याने पुरा पुस्तक त्याने दाखवलं. सुरुवातीपासून लिहिलं आहे. तुमच्याकडे कोण लिहिलं सांगा? फक्त बडबडता, मोठापणा दाखवता, श्रीमंती म्हणून तो सोन्याचा हार घालून येता, अंगठी घालून येता. पण किती अध्ययन केलं, किती अभ्यास केला. त्या दिवशी त्याने व्यंकण्णाला सांगितलं, मी स्वतः तुझं पुस्तक घेऊन आलेला आहे. तो शाल मी स्वतः उडून आलेला आहे. आजपासून तुझं नाव परिमळाचार्य. परिमळ म्हणून त्या सुधा ग्रंथाला तू काय लिहिलेलं आहे. आजपासून तुझं नाव आहे परिमळाचार्य. तेव्हापासून सर्व घाबरले, त्याला मान देऊ लागले. पुढ्यात 3 महिन्यात येतात. स्वामीजी कुंभकोणला गेले असताना तिकडचे व्याकरणाचे महान विद्वांस होते. पाणिनीय सूत्राच्या वरती पतंजलीने व्याकरण महाभाष्य लिहिलेलं आहे. त्याने सांगितलं, महाभाष्यावरती तुमच्या मठाचे पंडितांच्याकडून चर्चा झाली पाहिजे. स्वामीजीने सांगितलं, ठीक आहे व्यंकण्णा, आजची चर्चा तुझ्या हातात घे, चर्चा कर. चर्चा करत करत सर्वांना निरुत्तर केला. आणि इतकंच नाही, महाभाष्यात असलेली उणिवासुद्धा त्याने दाखवून दिलं. आचार्यांच्या व्याकरण आणि महाभाष्य व्याकरणामध्ये अंतर काय आहे. सर्व नतमस्तक झाले. आणि गुरुजी त्या दिवशी, गुरुजी नाहीत, कुंभकोणचे राजाच्या सकट सर्वांनी मिळून त्याला मर्यादा करून महाभाष्य व्यंकण महाभाष्याचार्य, व्यंकण्ण महाभाष्याचार्य म्हणून त्यांना परत एक नाव त्यांना दिलं. पहिले परिमळाचार्य झाला होता, महाभाष्याचार्य झाला. त्याचे पांडित्य बघून इतका दिवस गरीब आहे म्हणून कोणी कन्या देत नव्हते. एका सुसंस्कृत घरातून यजमानाने आपली मुलगी, तिचं नाव होता सरस्वती, आणि व्यंकण्णाचा जोडी लग्न झाला. तरीसुद्धा लग्न झालं आहे, आता चालला पाहिजे घर, तो गुरुजीकडून काही मागून घेतला पाहिजे. नाही, मागायचं नाही म्हणजे मागायचं नाही. लग्न झालं म्हणून एक लहान घर घेतला. जे काय दुपारचं जेवण तरी मठात होऊन जात होता. आणि संचारमध्ये मठाच्या जोडी. पण काय होतं, तर केव्हा केव्हा सरस्वतीमुळे पुढं कोणत्या एका वर्षानंतर एक मुलगासुद्धा झाला. तर म्हणून गुरुजींचा दूर हवा लागत होता. पाठप्रवचन करायचं, कोणी काय दिलं त्याच्यामध्ये जेवण जायचं. केव्हा केव्हा तरी 1 दिवस 2 दिवस काही भेटायचं नाही, पाणी पिऊन राहायचं. सरस्वती सांगत होते,
गुरुजी इतका प्रेम करतात, तुम्ही मागितलं तर किती देतील ते, मागा ना. तुमच्यासाठी नाही, मुलासाठी तरी मागा. नाही, प्रतिग्रह दोष मला नको आहे. आणि ते सुद्धा गुरुजींच्याकडून घरून घेऊन आम्ही त्यांना दिला पाहिजे, तो हे मला योग्य वाटत नाही. बघाच तसंच काढू. एकदा जाऊन गुरुजींनी त्यांना बोलवलं की जाऊन भेटले. तर गुरुजींनी त्यांना विचारलं की कसं काय चाललेलं आहे, काय झालं होतं. 3 दिवसापूर्वी हे मठाला गेले होते, दोघे पती पत्नी मुलगा. यांच्या घरी चोरी झाला होता. काय चोरी झाला होता, एकच तुटकापुटकी एक भांडी होती आणि अर्धा फाटलेली एक साडी होती, अर्धा फाटलेले एक पंजा होते. ते सुद्धा चोराने चोरून गेले होते. तो व्यंकट भट्टाला हसू आला. अरे माझ्याहून जास्त गरीब जगात असतील, ते फाटलेले तुटलेले फुटलेले भांडी घेऊन गेले. हसले, हसू आला. गुरुजीने विचारलं कसं काय चालू आहे. त्याने श्लोक म्हणून सांगितलं, सर्व व्यवस्था ठीक आहे, पण सर्वांना 15 दिवसाला एकदा एकादशी येते, पण माझ्या घरी केव्हा केव्हा त्या 4 दिवसाला किंवा 5 दिवसाला एकादशी येते. अर्थात गरिबी आहे म्हणून ते सांगण्याच्या ऐवजी असं ते सांगितलं. त्यानंतर त्याने सांगितलं नाही, आता मठातच येऊन राहायचं. विद्वान भुका राहायचा नाही म्हणून मठातच त्याने आश्रम दिला. आणि सरस्वती आणि पतीपत्नीमध्ये अत्यंत फार प्रेम होता. त्यावेळी त्यांचा मुलगा 3 वर्षाचा होता. सुधींद्र स्वामीजींना देहालस्य झाला. देहालस्य झाल्यानंतर त्याने विचार केला माझे उत्तराधिकारी कोण. त्यांना हा व्यंकट भट्ट सोडून दुसरा उत्तराधिकारी दिसला नाही. त्याला बोलून सांगितलं, मला देहालस्य झाला आहे, माझा विचार आहे माझा उत्तराधिकारी तूच व्हावा. तो एकदम घाबरला. इतकी मोठी जबाबदारी कशी काय घ्यायची. आणि मुलाच्यावर आणि पत्नीच्यावर इतकं असीमित प्रेम. दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं, नाही मुलगा अजून लहान आहे, त्याचं उपनयन व्हायचं आहे, त्याला काय मार्गाला लावायचं आहे, आणि पत्नीच्याकडचा कोणी संबंधी तर जिवंत नाही, तो मला वाटतो ह्यावेळी क्षमा करा. 15 दिवसात स्वामीजी परत चांगले झाले. 2 वर्ष निघून गेले. त्या मुलाचा स्वामीजीने स्वतःचाच खर्चाने मुलाचा मुंजा केला. मुंजा केल्यानंतर ते परत अस्वस्थ झाले. आणि ह्यावेळी त्यांना निश्चित झाला की आता मी बरं होणार नाही. त्यांनी परत व्यंकण्णाला बोलवलं. व्यंकण्णा, आता तुझा निर्धार आज सांग. 1 दिवस तुला देतो, उद्या सकाळी मला येऊन सांगायचं, नाहीतर मी दुसरी व्यवस्था करतो, पण मला तुला सोडून दुसऱ्यांना आश्रम द्यायचा नाही. ह्यांच्यापूर्वी त्यांनी एका विद्वानाला आश्रम देऊन त्यांना यादवेंद्र म्हणून नाव दिला होता, यादवेंद्र तीर्थ म्हणून. पण त्यांना आपला स्वतः उत्तराधिकारी त्यांना वाटत नव्हता. घरी आला, घरी काही सांगितलं नाही. सरस्वती झोपली होती, मुलगा झोपला होता. ह्यांना मी सोडून गेल्यानंतर ह्यांना कोण बघणार. महान विद्वान होते, शास्त्रज्ञ होते, त्यांना माहीत आहे आम्ही कोण बघणार, बघणारा देव बघतो, हे सिद्धांत त्यांना माहीत होता. पण जेव्हा स्वतःचा वर येतो त्यावेळी मोह सोडणं थोडं कठीण होतं. असंच विचार करीत बसले होते. तो घराचा बाहेर एक छोटासा गार्डन होता
कोणी स्त्री रडत आहे तिनं ऐकू आलं. ते बाहेर येऊन बघितले, अत्यंत सुंदर स्त्री, देवता स्त्री. ते जोरजोराने रडत होते, अश्रू त्याच्या डोळ्यातून जात होते. त्यांनी विचारलं की आपण कोण, कशाला रडता, आपला संकट काय आहे सांगा. त्याने सांगितलं, माझा संकटाचं कारण तूच आहे. त्याने सांगितलं, मी काय केलं? मी हा विद्यामठ जो आहे, राघवेंद्र मठाला विद्यामठ, त्या मठाचे विद्याधी देवता आहे. तो मला बघण्यासाठी तुझ्यासारखा व्यक्ती सुधींद्र तीर्थाने बरोबर आहेत, तुला घेतलेले आहेत उत्तराधिकारी म्हणून. तू नको म्हणत आहे, तुझ्यानंतर मला कोण बघणार? अर्थात वादी प्रतिवादी, त्यावेळी प्रत्येक घरी महान विद्वान, अत्यंत श्रेष्ठ वादी प्रतिवादी, अनेक वाद, चर्चा सर्व चालायचा. तर म्हणून तू विद्यादेवी, मला दुःख होत आहे, तू संन्यास घेतला तर माझे अश्रू थांबणार, नाही तर नाही. त्यामुळे त्याने मनात निश्चय केला. घरी काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी आंघोळ करून गेले आणि स्वामीजींना सांगितलं, आपली आज्ञा जी आहे मी स्वीकार करतो, पण मी संन्यास घेतल्यानंतर सरस्वती काय करून घेते, मुलगा काय करून घेतो, मला अनिश्चित आहे. आणि संन्यासाचा प्रसंग आला तर तिथे येऊन काय तर ती विघ्न करू शकते. तिचा माझ्यावर इतका प्रेम आहे, माझ्याशिवाय ती जिवंत राहणार नाही. स्वामीजींनी काय केलं, था ठीक आहे म्हणून त्यांनी तंजावरला निघून गेले. राजाला सांगितलं, ते संन्यास दीक्षेची सर्व व्यवस्था तू कर. आणि गावात कोणाला सांगितलं नाही की संन्यासासाठी घेऊन गेलेत. आणि ह्याने सांगितलं की गुरुजीने मला तंजावरला बोलवलं आहे, त्यांच्याकडे मी जात आहे, इतकंच गेलं. संन्यास झाला. गेलेला व्यक्ती 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला. सरस्वती वाट बघत आहे. 1 दिवस म्हणून सांगून गेले होते. 1 दिवशी त्याला राहावला नाही. मुलाला कोणाचा अधीनात देऊन तंजावरला निघाले, चालत चालत. मध्ये अनेक तंजावरून वापस येत होते. ते स्वतःच वार्ता करीत होते. स्वामीजींनी व्यंकट भट्टाला संन्यास देऊन फार मोठा काम केला आणि त्यांना राघवेंद्र स्वामी म्हणून त्याने नाव दिलं. अरे, संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या तोंडाचा वरती इतका मोठा तेज, अत्यंत अद्भुत तेज आहे. ह्या तेजाच्या पुढे सर्व फिका. त्याच्या कानावर पडलं, व्यंकट भट्ट, संन्यास, राघवेंद्र स्वामी. त्यानंतर त्याने जाऊन ते विचारले, काय झालं, तंजावरून येते ते कशाला गेले होते? अरे, तुलाच माहीत नाही का? नाही, माहीत नाही. जे काय व्यंकट भट्ट होते मठात, भाष्याचार्य आणि परिमळाचार्य, स्वामीजींनी परवा त्याला आश्रम दिले, संन्यासी केले आहे. आणि संन्यासी आता संन्यास झाले, राघवेंद्र स्वामीजी म्हणून त्यांचं नाव झालेलं आहे. अत्यंत विजृंभण, सर्व अत्यंत आनंदित आहे. त्याचं डोकं भुरभुरू लागला. माझा नवरा संन्यासी झाला, पुढे काय, पुढे काय? तो असंच वेड्यासारखे पुढे काय, पुढे काय असं जाताना तहान लागले. तिकडे एक विहीर दिसला. बघू पाणी काढू म्हणून त्याच्या तिकडे त्या विहिरीत त्याने आत बघितलं, बालडी गेले आहे का. तिला
पाण्यात त्याने व्यंकटभट्ट स्वतःचा पती दिसला. त्याला वाटलं की माझा पती मला इथे बोलवतो म्हणून ते उडी मारले, प्राण सोडून टाकले. व्यंकटभट्टांना कल्पना होती, त्यांनी त्याच्या सद्गती दिली ते वेगळे. राघवेंद्र स्वामी श्री राघवेंद्राय नमः. गुरुजीने त्यांचं नाव राघवेंद्र ठेवला होता. संस्कृतमध्ये रघी म्हणून धातू जे आहे त्या धातूचा अर्थ होतो गती, गमन. आणि संस्कृतमध्ये एक नियम आहे, जे गती अर्थ देणारे धातू आहेत ते ज्ञानाचे धातू आहेत, ज्ञान सूचित करतात. ए गत्यर्थ ते ज्ञानार्थ. तो म्हणून रघी म्हणजे ज्ञान, ज्ञानाने युक्त राघ, त्याच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ, ज्ञानींच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ म्हणजे राघवेंद्र. राघवेंद्र नावाचा अर्थ आहे ज्ञानीमध्ये अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती, ज्ञानी शिरोमणी. आणि आम्ही स्वामी 2 दिवसानंतर स्वामीजी सुधींद्र तीर्थ वृंदावनस्थ झाले, त्यांचा उत्सव करून तर राघवेंद्र स्वामी ते संचाराला निघाले. एकाकडे विद्वत्ता, एकाकडे मोठी तपस्या, एकाकडे उद्धार करण्याचा विशिष्ट सामर्थ्य, सर्वत्र त्यांचं नाव प्रसरत होत गेलं. आणि ते अत्यंत मंत्रसिद्ध व्यक्ती. 2-4 प्रसंग सांगून मी संपवतो, नाहीतर अजून 10 दिवस बसा, त्यांच्या दिवशी सांगण्याचा इतका विषय आहे. ते लग्नाचा पूर्वी जेव्हा गुरुकडे निघाले, आजवानी म्हणून गाव आहे, तिथे पोचल्यानंतर 2 दिवस झाले जेवण भेटला नव्हता. त्यांना जागीरदाराच्या घरी लग्न आहे म्हणून त्यांना सूचना भेटली. ठीक आहे, लग्नामध्ये चांगला जेवण भेटतो, परत 2 दिवस चालतो पुढे जाण्यासाठी. म्हणजे पांडित्य असून किती गरिबी होते कल्पना करा. तर तिकडे गेले आणि ब्राह्मणाचं पंगतीत बसलेले होते. तो त्यावेळी मुख्य पुरोहिताने सांगितलं की पूजेला गंध आज काढणारा व्यक्ती आला नाही, काय करायचं. तो दिवाण बघितला, सर्व ओळखीचे होते. हा एक एकदम लुकडा, काळा, पंचा नेसलेला. पहिलं उठ उठ, जेवण नंतर खा, जा गंध काढायला बैस. ठीक आहे, गंध काढायला बसले. आणि असंच कशाला काढायचं म्हणून त्याने अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नदातामम, मंत्रसिद्ध. त्याने अग्निसूक्त म्हणत गंध काढलं. आणि जाऊन बसला. दुसरा पंक्तीत जेवण भेटला तर भेटेल. सर्व ब्राह्मणांना गंध दिला गेला. जेव्हा ब्राह्मण गंध लावतात, भगा 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 जळायला सुरू केला. सर्व घाबरले. आता काय करायचं. म्हणजे अग्निसूक्त म्हटल्यामुळे त्या गंधात सुद्धा तो अग्निसारखा तो तेज आला होता. म्हणजे त्यांचे मंत्र दोटातून आला तो निसत. त्यावेळी परत त्याला गेलं, काय केलं रे, त्याच्यामध्ये काय घातलं, काय मिरची गिरची घातली का. नाही, मी अग्निसूक्त म्हणत होतो. आता काय करायचं. सगळे 100हून जास्त ब्राह्मण हा करत आहेत. आता काय करायचं. त्याने सांगितलं काय करू नका, एक कलश मला आणून द्या, पाणी. कलशावरती हात ठेवला, वर्णसूक्ताने त्याचं अभिमंत्रण केला आणि त्यांच्या ब्राह्मणावर शिंपडला. एकदम शांत, एअर कंडिशन सारखं. त्यानंतर त्यांना माहीत झाला हा मंत्रसिद्ध व्यक्ती आहे. असे त्यांना मंत्रसिद्ध म्हणून प्रसिद्धी, त्यांना इतकी मंत्रसिद्धी त्यांना प्राप्त होते.
ह्यांची कीर्ती, ह्यांची विशिष्टता बघून तो तंजावरच्या राजाने ह्यांना एका मोठ्या यज्ञात बोलवलं आणि यज्ञात ह्यांचे शिष्य अध्यक्ष होते. स्वामीजी स्वतः आहुती घालत नाही, स्वामीजी फक्त अध्यक्ष होतात. त्यांच्या अध्यक्षात होम संपला. राजाला फार आनंद झाला. आनंद झाल्यानंतर आनंद झाल्यानंतर त्याने एक नवरत्न हार, आजकालचं साधारण रत्न नाही, अत्यंत त्यावेळचे महाराजा म्हणजे राजाकडे ओरिजिनल नवरत्न हार त्याने स्वामीजींना दिला. स्वामीजीने विचार केला, मी संन्यासी, मी धारण करून काय उपयोग, मी देवाला समर्पण करतो. म्हणून धगधगत असलेले अग्नीत त्याने तो नवरत्न हार टाकून दिला. परशुरामाय नमः इदं न मम. राजा बघितला, त्याला थोडा चांगला वाटला नाही. ठीक आहे, ते स्वतः धारण नाही केलं तर दुसऱ्या कोणाला देऊ शकत होते. स्वतःचा मूर्तीला ते घालत होते. सर्व त्याला काय वाटलं की त्याला मनात राहावा लागला नाही. येऊन स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी आपण मोठे आहेत, तुमच्याशी कसं काय बोलू. पण इतका तो त्या रत्नहाराने 1-2 राज्य आम्ही खरेदी करू शकतो, इतका मौल्यवान रत्न होता, तुम्ही आगीत टाकले. मग सांगायचं होतं, मला नको म्हणून सांगायचं होता. अरे मी आगीत टाकला नाही रे, परशुरामांना दिला. पण आगीत द्या, गेला ना, व्यर्थ झाला. अरे असं काय पाहिजे का रे, टाकू ठेवून. त्याने धगधगत असलेले अग्नीत हात टाकले. त्याला वरुणमंत्र सांगत हात टाकले, त्यानं काय जळला नाही. हार काढले, जसा होता तसाच होता. हार घे. त्यानंतर त्याने केलं, ह्याचं रहस्य तरी सांगा ना, कारण मी परशुरामाला दिलं होतं. अग्न्यंतर्गत परशुराम आहे ना. असे मंत्रसिद्ध व्यक्ती राघवेंद्र स्वामी. आणि ते एका गावात होते. एप्रिल मे महिना, आंब्याचे दिवस. एका देसाईच्या घरी त्यांची पूजा होती. त्यावेळी हजारो लोक आले होते म्हणून देसाईने काय केला होता, एक पाण्याच्या टँकसारखा टँक बांधून सर्व आमरस त्याच्यामध्ये काढला होता. मोठी भांडी कसे भेटणार, तो एक हाऊससारखा हाऊस करून सर्व आमरस त्याच्यामध्ये हे केला होता. इकडे पूजा चालू होती. देसाईचा मुलगा एक 5-6 वर्षाचा इकडे तिकडे बघत त्याने ते नवीन हाऊस कुठून आला म्हणून तिकडे ह्याच्यावर काय तर पाय चढून त्यात आयक वागतून बघण्यासाठी तोल गेला आणि त्या आमरसामध्ये पडून मरून गेला, मेला. इकडे मंगळारती चालू आहे. देसाई बघते, मुलगा कुठे, मुलगा कुठे, मुलगा कुठे. कोणी सांगितलं तर हौजाकडे ते गेला आहे. त्याच्यामध्ये हात घातला आणि बघितल्यानंतर त्यानंतर इतके सर्व लोक म्हणून सांगितलं, मुलाला घेऊन तो दूर आई वडील निघून गेले. आणि इथे स्वामीजी नैवेद्य झाला आणि ब्राह्मणांना तीर्थगंध दिला गेला आणि यजमानाला गंध द्यायचा, पुष्प घ्यायचं. देसाईला बोलव रे. थोड्या वेळानंतर दिवाणानं सांगितलं ते येऊ शकत नाही. काय रे, घरी स्वामीजी आले ते येऊ शकत नाही म्हणजे काय. त्याने सांगितलं असं असं झालेलं शक्यच नाही. जिथे राम आहे तिथे लहान वयात मरण. त्याला आणत त्या मुलाला आणायला सांगा. पंडिताने सांगितलं नाही, संन्यासी शव बघत नाहीत, नाहीतर मोठा प्रायश्चित आहे त्यांना. मृत शरीर बघत नाही. नाही तो मेलेला. अरे शक्यच नाही, आणा. आता काय करायचं, स्वामीजींची आज्ञा. त्यांच्या पुढे त्याला झोपवले, शंकोद घेतले, त्याने मंत्रण केला, अभिमंत्रित केले, तो उठून बसला. असे अनेक घटना, अनेक संदर्भ.
आणि ह्यांच्याकडे एक शिष्य, तो शिष्य 12 वर्ष राहिला, पण त्याला काय धड वाचायला आला नाही, पण स्वामीजींची सेवा अत्यंत एका मनाने करायचं. त्याचे मुख्य काय होता, स्वामीजी जिथे राहायचं त्यांच्या मागे राहायचं, त्यांना पाणी आणून द्यायचं, त्यांना कपडे आणून द्यायचं, तेच त्याची सेवा, पण मनाने करत होता. 12 वर्ष झाल्यानंतर त्याने विचार केला आता लग्न करायचं, पण मला इकडे कोण देणार, कुठे तर गावी जाऊ, कुठे तर काय तर होतो. पण त्याने सांगितलं की मला जेव्हा ते स्वामीजी जेव्हा तो बहिर्देशात जाऊन येतात, म्हणजे मूत्रविसर्जनात करून येतात, मृत्तिका शौच म्हणून मातीने ते आपलं शुद्धी करून घेतात, त्याला मृत्तिका शौच म्हटलं जातं. तो त्यावेळी त्याने सांगितलं मला गावाला जायचं. काय झालं रे, कोणी काय सांगितलं तुला? नाही, 12 वर्ष झालं मला काय आली नाही, काय तर गावाला जाऊन लग्न करून राहण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणून मंत्रा अक्षता द्या म्हटलं. हातात जो तो माती होती, ते मातीचाच त्याने त्याचा घे उतरवतात गेला, घे बांधून घेऊन जा. त्याला इतकाच विश्वास होता गुरुजींच्या हातून ती माती भेटलेली आहे. अत्यंत आदराने तो आपल्या गावाला निघाला. एक दिवस झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अजून गाव पोचला नव्हता, एका जमीनदाराचा घराचा बाहेर झोपला होता, कट्ट्यावर झोपला होता रात्री म्हणून. सकाळी उठून पुढे जायचं. तितक्यात एक ब्रह्मराक्षस तिकडे आला. त्याने सांगितलं, ए तुझ्या डोक्याच्या खाली जे माती आहे ना ते फेकून दे, दुसऱ्याकडे फेकून दे, मला आज जायचं आहे. त्या जमीनदाराला मुलगा झालेला आहे, त्याला उठून घेऊन जायचं. त्याने सांगितलं नाही, मी काय करणार, तू जा, तुला जा, घे काय करायचं कर. नाही, ते इतकं मोठा भयदायक आहे, मला आत जायला सोडत नाही, ती माती पुढे कसं फेकून ये, जा, मला आत जायचं आहे. ह्यांच्या संवाद आत असलेला जमीनदार त्याने ऐकवलं. आतापर्यंत 2 मुले जन्म झाला की ब्रह्मराक्षसन घेऊन जायचं, असा संदर्भ. त्याने आता काय करणार, काय होणार, ह्या मळाला वाटलं काय गुरुजीने दिलेल्या मातीमध्ये काही तर महत्त्व आहे म्हणून थोडी माती घेतली, त्या ब्रह्मराक्षसावर टाकला. तो तिथेच हा 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 करत त्याच्या शरीराला आग लावला, तो पळून गेला. हे सर्व जमीनदार खिडकीतून बघत होते. त्यानंतर बाहेर आले. त्यांना आनंद झाला, आज मला मुलाला तू वाचवलास. कोण आहे, काय आहे, तसं काय सांगितलं, असं मी स्वामीजींचा शिष्य. त्याने स्वतःचा मुली, तो श्रीमंत, स्वतःच्या मुलीला त्याला लग्न करून त्याचं जीवन सुख, म्हणजे त्याने दिलेल्या मातीमुळे त्याचं जीवन सुधारला गेलं. आणि एकदा एक व्यंकण्णा म्हणून शिष्य होता. ते सुद्धा विद्या आली नाही, घरातून बाहेर टाकले. असंच गुरे पाळून त्यांच्या मालून आपला पोट भरत होता. अनेक गुरांचा मागे तो फिरत होता. तो एकदा तो राघवेंद्र स्वामीजींचा जवळ आला होता. जवळ आल्यानंतर त्याने सांगितलं, राघवेंद्र स्वामीकडे आला. त्याने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या. त्याने सांगितलं, माझं नाव घे पुढे, बस जा, तुला सर्व व्यवस्थित होईल. तो व्यंकण्णा असेच गुरं पाळत जंगलात फिरत होता. त्यावेळी असदुल्ला खान म्हणून अद्वानीचा नवाब शिकार खेळण्यासाठी त्या जंगलात आला होता. आणि तितक्यात त्याचा एक सेनापती त्याच्या हातात एक पत्र आणून दिला.
पण त्यावेळी कसं होतं, राजा लोक स्वतः वाचायचा नाही, कोणाकडून वाचवून घ्यायचा, त्यांचा एक विशिष्टता, त्यांची विशिष्टता. त्याने सांगितलं किसी ब्रह्मन है तो उसको लेके आओ, म्हणजे ब्राह्मण म्हणजे त्याला वाचायला येतो म्हणून. ते बघितलं, हा व्यंकण्णाला बघितलं, त्याला पकडून आणलं. त्याला तर तो अक्षरशत्रू, अक्षर कसे असतो तो माहीत नाही त्याला, आणि ते सुद्धा फारसीमध्ये लिहिलेला. त्याने सांगितलं मला वाचायला येत नाही, माहीत होत नाही, येत नाही, काही नाही. एक ब्राह्मण झूठ बोलता है, पढ़ो नहीं तो सिर काट दिया जाएगा. तो घाबरला, म्हणत राघवेंद्र 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 म्हणत डोळा उघडला. पटापट तर जे काय लिहिलं होतं पत्र वाचून दाखवलं, फक्त त्यांच्या नावाने. आणि शुद्ध होतं, त्याच्या सैन्य युद्धाकडे दुसरीकडे गेला होता, त्यांना विजय प्राप्त झाला होता, तो विजयाची वार्ता होती. असदुल्ला खानला अत्यंत आनंद झाला. त्याने सांगितलं आजपासून तो जो माझा मंत्री दिवाण व्यंकण्णय्या, फक्त राघवेंद्र नावाने काही न येणारा तो मंत्री झाला. त्यांनीच नंतर स्वामीजींना मंत्रालयाच्या जागा नवाबाकडून, तो नवाब आदवानीचा नवाब होता, आदवानी नवाबाकडून आज जे काही मंत्रालय एरिया आहे स्वामीजींना त्यानं दिला. स्वामीजी जिवंत असताना असं असंख्य घटना. इतकंच नाही, स्वामीजी वृंदावनात झाला तरी झाल्यानंतर सुद्धा आज जे कोणी तिकडे जाईल मंत्रालयाला त्याची इच्छा पूर्ण होतो. नाही, ज्यांचे असे इतके वृंदावन आहे, मृत्तिका, तिकडे सुद्धा प्रार्थना केली तर त्यांची इच्छा पूर्ण होतो. अशी राघवेंद्र स्वामीजींची महिमा आहे. एकदा काय झालं, तुंगभद्रा नदी तीरावरती तिकडे एक डॅम बांधण्याचा विचार झाला. हे 1860च्या नंतरची बातमी आहे, 1860च्या नंतरचा. मनरो म्हणून एका इंग्लिश इंजिनियर, त्याने प्लॅन काढला. प्लॅन करून त्या प्लॅनमध्ये डॅमच्या जागी हा वृंदावन होता हे काढला पाहिजे. पण लोकांच्या विरुद्ध, पण इंग्लिश सरकार आम्ही मनाला येतो जे करणार, त्याला काही तर रात्री वाटलं. स्वामीजी त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं उद्या मला येऊन भेट. सकाळी उठल्यानंतर आपल्या सेक्रेटरीला विचारलं, कोणी एक संन्यासी होते, मी तुंगभद्राच्या काठीवरचा आहे, येऊन भेट म्हणत आहेत, ते कोण, हे कोण? त्याला माहीत झालं तर राघवेंद्र स्वामी जे आहेत ते वृंदावनस्थाचं, पण ती वृंदावन जिवंत आहेत. तो वृंदावनाकडे आला, त्याला वृंदावनात ते प्रत्यक्ष दिसले आणि इंग्लिशमध्ये वार्ता केली. हे तिकडे डॅम गेम करायचा नाही आणि केला तर तुझा सर्वनाश होणार. इथून ते डॅम हॉस्पिटलला, त्यातून थोडा दूर तिथे डॅम बांध म्हणून तिकडे त्याने सांगितलं. तुंगभद्रा डॅम नंतर हॉस्पिटल बळ्ळारीच्याकडे तिथे बांधला गेला. अर्थात अजून ते जिवंत आहेत आणि अनेक इच्छा पूर्ण करीत आहेत. असं सांगायला बसला तर वेळ त्याला माहीत होत नाही. तो आज इतकंच तुम्ही सर्व इथे त्यांच्या उत्तराराधनासाठी आलेला आहात. रोज कमीत कमी 108 श्री राघवेंद्राय नमः जप करा. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे, हे तुमच्या जीवनाचा मंत्र झाला पाहिजे. आणि बघा, इथे त्या मंत्र करून इथे प्रदक्षिणा करणाऱ्यांना अनेक लोक त्यांच्या सर्व व्यवस्थित झालेलं आहे. 4th स्टेज असलेलं कॅन्सर कमी झालेलं आहे आणि वेडे झालेले चांगले झालेले आहेत आणि बोलायला न येणाऱ्यांना बोलायला आलेलं आहे. फक्त इकडे प्रदक्षिणा करून आणि वृंदावनाचं दर्शन घेऊन राघवेंद्राय नमः मंत्र म्हटल्यामुळे. तर म्हणून तुम्ही सध्या आलात
तो उत्तराराधना त्यांची आहे आणि तुम्हा सर्वांना राघवेंद्र स्वामीजींचा अनुग्रह तुमच्यावर असो हे सांगत मी 2 शब्द त्यांच्या चरणी समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.